निदर्शन केले। त्याचप्रमाणे बांगलादेशमध्ये आमचे जे हिंदू बांधव आहेत, त्याचप्रमाणे ख्रिश्चन, इसाई, शीख याही बांधवावर जो अनन्वित अत्याचार होत आहे, तो देखील त्यांच्या मानवाधिकाराचं हनन होत आहे, याचा देखील निषेध करण्यासाठी इथे आलेलो आहोत। आज आपण या इथे आलो, सगळे विदर्भवादी कार्यकर्ते आले आणि त्यांनी अशा तऱ्हेने आपल्या एका पोटतिडकीने संकल्प केला की एक ना एक दिवस जरूर येईल आणि विदर्भातल्या तमाम लोकांचा मानवाधिकार जो आहे त्याचं हनन होणार नाही आणि त्यासाठी वेगळा विदर्भ झाला पाहिजे। आता या ठिकाणी आम्ही 4 मागण्यांसाठी आलो, त्या कोणत्या त्या एवढं सांगतो आणि आपल्या भाषणाला मी पूर्ण विराम देतो। पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दरवर्षी येत असतो इथे, परंतु आज सगळ्या जगाला हलवून टाकणारी गोष्ट म्हणजे या ठिकाणी कट्टर जे धार्मिक कट्टरवादी जे लोक आहेत त्या लोकांनी आणि बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू बांधवांवर आणि इतर अल्पसंख्याकावर जो अनन्वित अत्याचार चालू केलेला आहे त्याचं कुठेतरी आणि जगातल्या माणसाचं बळ हिरावलेलं आहे। ब्रिटनमधला जो पार्लमेंट असो की अमेरिकेचा असो किंवा भारतामधला तमाम नागरिक असो, हे सगळे आज इथे आणि आवाज उठवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमलेले आहेत आणि हे अगदी खरं आहे। प्रत्येकाला जो कोणी मानव आहे त्याला अधिकार मिळालाच पाहिजे, त्याला राईट टू लिव्ह विथ डिग्निटी हा अधिकार मिळाला पाहिजे आणि म्हणून त्या अधिकाराचा हनन होत आहे त्याचाही निषेध करण्यासाठी इथे आलो। त्याचप्रमाणे दरवर्षी आम्ही इथे काय येतो त्याचं कारण असं की मानवाधिकार याचा अर्थ काय आहे। मानवाधिकार याचा अर्थ असा आहे की राईट टू लिव्ह विथ डिग्निटी। खरंच आम्हाला आज आजच्या घडीला आपल्या अमरावती विभागामध्ये 865 आत्महत्या झालेल्या आहेत। जगातल्या कुठल्याही देशात, जगातल्या कुठल्याही भागात एवढ्या आत्महत्या होत नाहीत। हा खरोखर आमच्या मानवाधिकाराचा हनन नाही का? या ठिकाणी हे निर्लज्ज आहेत। काँग्रेस असो की भाजप असो हे सत्तारूढ आहेत। याचं कारण सांगतो तुम्हाला, ज्यावेळेला इथे इलेक्शन होते तेव्हा एकाही मायचा लाल असा नव्हता की ज्याने विदर्भाच्या आणि समस्या मांडल्या। यांना फक्त कसं कामातुराना लग भयं न लज्जा, कामातून झालेल्या माणसाला काही भीती नसते, लाज नसते, तसे सत्तातुराना लग भयं न लज्जा। हे लोक सत्तातूर आहेत। या लोकांना विदर्भ कशासाठी पाहिजे? गठ्ठा आमदार एकत्र करायचे आणि मनमाने तसं करायचं। आता हे काही मनमाने तसं कसं केलं याची मी तुम्हाला 3 उदाहरण देतो। आज आपले गृहमंत्री जे माननीय अमित शहा यांनी आणि आपल्या सत्तेसाठी भाजपला सत्ता मिळावी म्हणून सहकार खात्याचे 10,000 कोटी रुपये त्यांनी माफ केलेले आहेत। मी वकील आहे, कायद्याशिवाय बोलत नाही। म्हणजे सहकार क्षेत्रातले धनदांडे आपल्यापासून यावे म्हणून त्यांनी 10,000 कोटी माफ केले। तर त्याच्याला आपल्या पुण्यामध्ये आपल्या विदर्भाच्या 34 जलवाहिन्याच्या जे प्रकल्प आहेत ते ठप्प आहेत। अजित पवारांनी आपल्या एका पुण्याच्या जिल्ह्यामध्ये 4,000 कोटी रुपये मागच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केले। 6,000 कोटी रुपये सांगली जिल्ह्यामध्ये केंद्रीय प्रकल्पासाठी, म्हणजे 2 जिल्ह्यासाठी महाराष्ट्र सरकारने 10,000 कोटी दिले आणि विदर्भाच्या बजेटमध्ये फक्त 7,000 कोटी, म्हणजे अख्ख्या विदर्भाच्या आणि सिंचनाला 5,000 कोटी आणि 2 जिल्ह्यासाठी 10,000 कोटी। याला मानवाधिकार का हनन नाही का? आम्ही मानव नाही आहे का? आम्ही कुत्रा आहो का? आम्ही मांजरा आहो का? आम्ही फक्त फटाफट बघण्यासाठी आहो का? आता यांनी सत्तेसाठी लाडली बहीण, लाडला भाऊ, लाडला कोण आहे, नशीब लाडली बायको नाही केली म्हणून आमची आपले परंतु या नालायक लोकांना या आमच्या विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आठवण आहे। 1 लाख रुपये, अरे काय येणार आहे 1 लाख रुपये? आज आम्ही सर्वांमध्ये हात बोलतो करू, याला पाठिंबा द्या। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला 10 लाख रुपये या सरकारला जर थोडी बहुत लाज असेल, आता त्यांना सत्ता मिळाली आहे, आता त्यांनी लाडली बहीण केली आहे, लाडला जे काय ते अधिक मला माहिती पाहिजे असेल तर शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना विचारा कोण लाडला आहे, कारण त्यांना त्यांची लाडली सत्ता मिळालेली आहे। परंतु आमच्या यांना खरंच जर मानवाधिकाराची चाल असेल तर आजच्या घडीला, आजच्या दिवशी या महाराष्ट्र सरकारने माझ्या विदर्भातल्या जे कोणी आत्महत्या 865 लोक आत्महत्या करून आलेले आहेत, या लोकांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये दिले पाहिजे। याच्यासाठी आम्ही निदर्शन करतो। आणखी 3रा मुद्दा म्हणजे नदीजोड प्रकल्प
आता पोट भरला करतो जसं ठिकाण देतो तसे फडणवीसांना आता आठवण आली आणि ते काहीतरी नदीजोड प्रकल्प आहे ना आणि काही आपले लोक पहा फडणवीस साहेब नदीजोड प्रकल्प करून आले. माझा प्रश्न असा आला आहे फडणवीस साहेब 4 वर्षापासून नदीजोड प्रकल्पाचा DPR तुमच्यापाशी आहे. 4 वर्षापूर्वी नदीजोड प्रकल्पाची किंमत 65,000 कोटी होती. आज तो नदीजोड प्रकल्प 90,000 कोटी झाला. फडणवीस साहेब चुकूनही सिंचनाविषयी बोलत नाहीत. मित्रांनो आजच्या घडीला 27 वर्षात या विदर्भामध्ये फक्त 3 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जा 1 इंच देखील जमीन तुम्हाला ओलिसा खाली नाही असं दिसत नाही. आज 9 लाख हेक्टर जमीन 27 वर्षात 3 लाख. हे 9 लाख केव्हा करणार आहे ते होऊ शकत नाही. म्हणून आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे आमचा तो म्हणजे मी म्हटलं कटोगे तो सेफ रहोगे. कारण आजकाल कटोगे आम्हाला म्हणजे आहे ज्या अलग संदर्भात आणि योगीजींनी जो नारा दिला तो मला म्हणणं आहे बरोबर आहे. त्याचं म्हणलं की फटोगे तो खटोगे पण तो संदर्भ वेगळा आहे. आमच्या विदर्भाच्या विकासासाठी आम्ही पटवून आमचा जर विभाजन झाला तरच शेत भाऊ तरच आमच्या इथे खुशाली राहील. विदर्भ वेगळा झाला तर काय होईल. विदर्भ वेगळा झाला तर 2 मीटर विदर्भ वेगळा झाला तर 12 लाख हेक्टर जमीन ओलिसा खाली येईल. विदर्भ वेगळा झाला तर नदीजोड प्रकल्प होईल. विदर्भ वेगळा झाला तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 लाख रुपये मिळतील. आणि अशा तऱ्हेने सगळे लोक विशेषतः यांनी जे आम्हाला हे जे लोक मंडळी हेच दिलं त्यांचे मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करतो. आणि खरोखर हा योग आहे की आमचा आवाज बुलंद करण्यासाठी स्टेज देखील आम्हाला मिळाला आहे. आजप्रमाणे आमचे उत्तर साहेबांच्या संघटनेने आम्हाला नाही आमच्यापाशी काही नाही आहे ना. मेरे पास बंगला है गाड़ी है ये है वो है तो मेरे पास आमच्यापाशी फक्त वेगळ्या विदर्भाची आस आहे. आमच्यापाशी पैसा नाही आमच्यापाशी सत्ता नाही आमच्यापाशी माहीत नाही परंतु सत्य आमच्यापाशी आहे. आणि सत्य हे आहे की वेगळा विदर्भ हाच आमचा मानवाधिकार आहे. मित्रांनो तुम्ही सगळेजण आले त्याबद्दल लोकनायक बापू आले तुम्हाला आभार मानतो. झालाच पाहिजे.